एमपीएससी नेव्हिगेटर फॅमिलीमध्ये सगळ्यांचं स्वागत. आज आपण या ठिकाणी एमपीएससी अराजपत्रित सेवा गट ब परीक्षा म्हणजे जी कंबाईंड गट ब ग्रुप बी त्याची मुख्य परीक्षा झाली होती 2023ला 5 नोव्हेंबर 2023. त्याचं इकॉनॉमिक्सचं म्हणजे जो सेक्शन आहे तो डिस्कस करणार आहे. इकॉनॉमिक्समध्ये कशा प्रकारचे क्वेश्चन्स आले आणि त्याचं एक्सप्लेनेशन आपण डेप्थमध्ये बघू. याचा तुम्हाला फायदा होईल तुम्हाला अप्रोच बिल्डिंगमध्ये जे तुम्ही पुढच्या एक्झाम द्या त्याच्यासाठी. वन बाय वन आपण क्वेश्चन डील करूया. बघा पहिला IMF संबंधी क्वेश्चन होता. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी. डायरेक्ट IMF टॉपिक इम्पॉर्टंट आहे. तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संबंधित कोणते विधान अयोग्य विचारले. पहिला फोकस कुठं पाहिजे, काय विचारले, अयोग्य विचारले, काय विचारले ते इनकरेक्ट विचारले, त्याच्यावर आपला फोकस यायला पाहिजे की इनकरेक्ट विचारले. ओके, सो स्टेटमेंट वाईज आपण जाऊ. सदस्य देशांच्या स्थिर विनिमय दरासह चलन परिवर्तनाची स्थापना व देखभाल. बरोबर आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा, जे IMF असतात ते फक्त मेंबर कंट्रीसाठी काम करणार आहे. मग या ठिकाणी सदस्य देश महत्वाचे, त्यांचं एक्सचेंज रेट जे असेल है ना, म्हणजे त्यांचं एक्सचेंज रेट मेंटेन करायचंय, मेंटेनिंग द करन्सी कन्व्हर्टेबिलिटी अँड स्टेबल एक्सचेंजेस. बरोबर आहे. IMFचं काम काय असतं मित्रांनो, बघा दोन देशामध्ये जेव्हा व्यापार होतोय ना, दोन देशामध्ये व्यापार होतोय ए आणि बी मध्ये. ए आणि बी मध्ये व्यापार होत आहे, तर या दोघांमधला करन्सी रेट एक फिक्स काहीतरी राहायला पाहिजे. याच्यासाठी IMF ट्राय करतं जेणेकरून खूप जास्त फ्लक्च्युएशन होता कामा नये. म्हणजे समजा आपल्याकडे असेल $1 बरोबर समजा 80 रुपये असेल, मग याच्यामध्ये फ्लक्च्युएशन होता कामा नये. असं नाही की आज $1 बरोबर 80 होते, उद्या डायरेक्ट $1 बरोबर 100 रुपये झाले किंवा परवा $1 बरोबर समजा 60 रुपये झाले. म्हणजे हे एक्सचेंज रेट स्टेबिलिटी जी आहे ना ती मेंटेन करण्याचं, जेणेकरून दोन देशामध्ये व्यापार वाढेल. ओके, मग सेकंड बघायचे म्हणजे काय दिलंय, परकीय चलनावरील नियंत्रण कमी करून संपूर्णपणे नाहीसे करण्यासाठी मदत करणे. ओके, टू हेल्प द इलिमिनेट अँड रिड्यूस द एक्झिस्टिंग एक्सचेंज रेट कंट्रोल. आहे एक्सचेंज रेट संबंधी जे पण निर्बंध असतील ते कमी करायचं, की आपल्या कंट्रीमध्ये एवढा एक्सचेंज रेट आहे, आपण एखाद्या कंट्रीचे पे करून ठेवलंय, तर ते पण IMFचं एक काम आहे. तिसरं विधान बघा चुकीचं आहे, गरीब देशांना पुनर्रचना आणि विकासासाठी सहाय्य करा. आता एकदम रॅन्डम स्टेटमेंट आलं, म्हणजे एखादा कोणता तरी गरीब देश दिसला आपल्याला आणि त्यांना काय करायचं, रिकन्स्ट्रक्शनसाठी हेल्प करायचं. आता असं पाहायला गेलं तर हे काम वर्ल्ड बँक करते, की एखादा गरीब देश असेल त्यांच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करायचं असेल ते काम. म्हणून हे काम जे ते IMFचं नाही, म्हणून थर्ड स्टेटमेंट डेफिनेटली रॉंग आहे. ओके, IMF आणि वर्ल्ड बँक मध्ये कामाचा फरक तुम्हाला कळाला तर हे इझीच आहे. आणि चौथा वाक्य होतं, बहुपक्षीय व्यापार आणि देयक व्यापार विस्तार करण्यास मदत करणे, म्हणजे एक्सटेन्शन ऑफ मल्टीलॅटरल आणि ट्रेड अँड पेमेंट वगैरे. कळते का? इनडायरेक्टली काय होणार आहे, दोन देशांमध्ये व्यापार वाढायचा आहे. मग व्यापार वाढवण्यासाठी त्यांच्यामध्ये विनिमय दर स्टेबल ठेवायचा आहे, चलन परिवर्तनीय ठेवायचं आहे, चलनावर जे आपण परिवर्तनावर जे खूप सारे बंधनं आणले ते कमी करायचे, आणि जेणेकरून दोन देशांमध्ये व्यापार सुरळीत होईल हे बघायचं आहे. ओके, मग त्यामध्ये गरीब देशांना मदत करणं हे कुठूनच येत नाही, म्हणून हा पर्याय चुकीचा. म्हणजे फक्त क हा पर्याय आपल्याकडे काय दिसणार या ठिकाणी चुकीचा आहे, चुकीचं विचारलं होतं. बघा मी तुम्हाला IMF बद्दल थोडक्यात माहिती सांगतो एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. इंटरनॅशनल मॉनिटरी फंड ही 27 डिसेंबर 1945 मध्ये याची अधिकृत स्थापना झाली होती आणि कामकाज 1 मार्च पासून स्टार्ट झालेलं आहे. बघा कामकाज 1 मार्च पासून स्टार्ट झालेलं आहे आणि त्याचं फायनान्शियल इयर पण 1 मे 1 मे पासून 30 एप्रिल वगैरे हा त्यांचा फायनान्शियल. कसं लक्षात ठेवू शकता बघा, IMF आहे तर IM वरून लक्षात ठेवू शकता. आय म्हणजे ए आणि मे म्हणजे मे वगैरे. कारण की नॉर्मली आपल्याला माहिती आहे ना आपलं फायनान्शियल इयर कसं असतं, एप्रिल पासून मार्च पर्यंत. तर तसं IMFचं 1 मे ते 30 एप्रिल आहे. तर 1 मे लक्षात ठेवण्यासाठी IMFचं तुम्ही 1 मे तुम्ही लक्षात ठेवू शकता. IMF मध्ये टोटल 190 देश मेंबर्स असतील. म्हणजे टोटल तुम्हाला 190 कंट्रीज जे असतील हे IMF मध्ये मेंबर दिसणार. हे 190 कंट्री मेंबर आहे. त्याच्यामध्ये नवरू 2016 झाला होता आणि लेटेस्ट मेंबर विचारू शकता अंडोरा. म्हणजे तुम्हाला एक सिंगल लाईन येऊ शकतो की IMFचा लेटेस्ट मेंबर किंवा 190 मेंबर कोणता आहे, तर तुम्हाला माहित पाहिजे की अंडोरा हा लेटेस्ट मेंबर आहे. 2020 मध्ये त्याला जॉईन झालेला आहे. अधिकृत भाषा इंग्रजी, फ्रेंच आणि स्पॅनिश हे त्याच्या अधिकृत भाषा आहे. ही जी माहिती आहे ती महत्वाची एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू सगळी कशावर पण क्वेश्चन बनू शकतो, लेटेस्ट मेंबर आणि कशावर पण. मुख्यालय कुठे आहे, फॅमिली आहे तुम्हाला. IMFचं मुख्यालय वॉशिंग्टन DC मध्ये येतं आणि UN ची संस्था आहे. बघा UN ची संस्था आपण बघू, तर UN ची संस्था तुम्ही बघा, तर पहिले तर IMF UN ची संस्था आहे का, तर आहे. दुसरं बघणार तुम्ही वर्ल्ड बँक आहे का, ती बरोबर आहे. पण तिसरं तुम्ही बघणार WTO, पण WTO ही UN ची संस्था नाही. तर स्टेटमेंट बनवू शकतो उद्याला जाऊन, WTO बद्दल एखादं विधान येणार आणि WTO UN ची संस्था आहे का, WTO UN ची संस्था नाही लॉर्ड. पण IMF वर्ल्ड बँक आहे का, तर IMF वर्ल्ड बँक आहे. तर असं लक्षात ठेवा. क्रिस्टिना जॉर्जिवा हे त्याच्या आता मॅनेजिंग डायरेक्टर आहे, MD आहे
आणि हे 12व्या व्यवस्थापकीय संचालक आहे. नंबर विचारला तर असू द्या. आणि बल्गेरियाचे आहे. एक स्टेटमेंट येऊ शकतं की सध्या 12व्या मॅनेजिंग डायरेक्टर कोण आहे, तर ख्रिस्तिना जॉर्जिवा आहे. आणि त्यांची कंट्री विचारू शकतं की ते बल्गेरिया या देशाचे आहे. ओके, त्यांचा कार्यकाल 5 वर्ष असतो. काही पण स्टेटमेंट येऊ शकतं. सो थोडं थोडं बेसिक तुम्हाला माहित पाहिजे ऑप्शन इलिमिनेट करताना. आता आंतरराष्ट्रीय नाणेनिधीबद्दल आणखी काहीतरी आपण बघूया फॅक्ट्स वगैरे जे तुम्हाला लागू शकतात. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMF त्यांचे कार्य कसे चालते बघा. सदस्यांना व्यवहार तोल संकटात लघु मुदतीचे कर्ज देणे. हा महत्वाचा फॅक्ट आहे की लघु मुदत की दीर्घ मुदत. म्हणजे समजा एखाद्या कंट्रीमध्ये बॅलन्स ऑफ पेमेंट क्रायसिस झालं तर त्या सदस्य देशाला, आता या ठिकाणी सगळीकडे सदस्य सदस्य मेन्शन आहे, हे पण एक तुम्हाला कीवर्ड लक्षात असू द्या. सगळ्या देशांना, या ठिकाणी तुम्ही फक्त वाक्य बदललं आणि सर्व देश लिहिलं तर हे विधान चुकीचं होतं. कळतंय का? मेंबर कंट्रीला मदत करण्याचं काम IMF करते, सर्व देशांना नाही. आणि लघु मुदतीचे कर्ज देते. लघु मुदतीचे कर्ज दीर्घ मुदत नाही. कळतंय का? एक तर मेंबर देशांना फक्त देते आणि दुसरं लघु मुदतीचे कर्ज देते, दीर्घ देत नाही. एवढं लक्षात ठेवा. आर्थिक धोरणाचा आढावा घ्यायचा म्हणजे त्यांच्या कंट्री त्याचं इकॉनॉमिक पॉलिसी कशी आहे, का त्यांच्यामध्ये एखादा बॅलन्स ऑफ पेमेंट क्रायसिस आलं, मग आपण त्याच्यासाठी काही शिफारस सुचवू शकतो का? जसं 1991 मध्ये जेव्हा आपल्याकडे इकॉनॉमिक क्रायसिस आलं होतं तेव्हा आपल्याला पण स्ट्रक्चरल ऍडजस्टमेंट प्रोग्राम IMF सुचवलं होतं, ज्यामुळे आपण LPG रिफॉर्म एक सांगू शकतो की इंडियाची इकॉनॉमी आपण काय केलं, ग्लोबल इकॉनॉमीशी लिंक केली होती. मग त्या धोरणाचा आढावा घेतात आणि सदस्य राष्ट्रांना धोरणात्मक ऍडवाइस पण देतात. कारण की एखादा तुम्ही आढावा घेताय तर ऍडवाइस देणार ना, तर ऍडवायझरी नेचरचं काम पण IMF करते. पण सगळ्या ठिकाणी तुम्हाला शब्द जो कीवर्ड दिसेल तो सदस्य सदस्य आणि सदस्य महत्वाचा आहे, एवढं लक्षात ठेवा. आता उद्दिष्ट काय? जागतिक व्यापाराला प्रोत्साहन द्यायचं. आता इकडे कन्फ्युज नका व्हा, जागतिक व्यापार वाढायचा आहे ते तर काम WTOचं आहे, मग IMF कसं करते. मी तुम्हाला सांगतो ना की जेव्हा दोन देशामध्ये एक्सचेंज रेट प्रॉपर असेल तर त्यांच्यामध्ये ऑटोमॅटिक व्यापार वाढणार आहे. कळतंय ना? तर ते बघण्याचं काम IMF करते. त्याच्यामुळे व्यवहार तोलातील असंतुलन, जे बॅलन्स ऑफ पेमेंटमध्ये जे असंतुलन क्रिएट झालं असेल त्याला मॅनेज करायचं. जागतिक आर्थिक स्थैर्य प्रस्थापित करणे म्हणजे इकॉनॉमिक स्टेबिलिटी प्रस्थापित करणे आणि विनिमय दर स्थिर राखण्यासाठी हेल्प करणं. तेच वाक्य फिरून फारून येणारे. दोन देशामध्ये तुम्हाला व्यापार वाढायचा आहे, A आणि B कंट्रीमध्ये. मग तो व्यापार वाढवण्यासाठी त्यांच्याकडे एक्सचेंज रेट स्टेबल पाहिजे आणि त्यांचा व्यापार तो बॅलन्स पाहिजे. हे सगळं काम IMF करते. तेवढं लक्षात असू द्या. हे इम्पॉर्टंट क्वेश्चन होता. आता हा असा क्वेश्चन आहे ना की जो खूप जास्त पाठांतरचा, एखाद्याचं पाठांतर खूप चांगलं असेल त्याच्यासाठी आहे की लीड्स 2022च्या सर्वेक्षण अहवालानुसार खालीलपैकी कोणते राज्य फास्ट मूव्हर कामगिरीमध्ये येतात. ओके, 2022चा अहवाल विचारला त्या हिशोबाने फास्ट मूव्हर्समध्ये कोणकोणते राज्य येतात, तर त्यामध्ये एक B आणि C म्हणजे केरळ आणि राजस्थान यांचा समावेश होता. आता तुम्ही काय लॉजिकली जाऊ शकता, फास्ट मूव्हर्स म्हणजे कुठेतरी फास्ट असेल, मग आपण तसं बघतो तर हरियाणा नसू शकतो असं तुम्ही लावू शकता. पण हरियाणा जर पहिला ऑप्शन तुम्ही कट करायचा ट्राय केला तरी दोन ऑप्शन तुमचे कट होऊ शकतात. काही ना काही तुम्हाला लॉजिक लावावं लागेल. ओके, सो चान्सेस खूप आहे. म्हणजे आता कन्फ्युजन आलंय, केरळ डेफिनेटली असला पाहिजे असं तुम्ही जर लावला की बाबा केरळ नॉर्मली सगळ्या पॅरामीटरमध्ये पुढे असतो, हेल्थ पॅरामीटर असेल किंवा ते, तर त्या हिशोबाने गेले तर कुठेतरी आपण गेस करू शकतो. पण केरळ ऑप्शन तुम्हाला इकडे दिसेल मग असू शकतं. सो डिपेंड करतंय तुम्हाला हे किती पाठांतर आहे त्या ह्याच्यावर. ओके, बघा आता मी लीड्स अहवाल काय नेमका ते एकदा बघा. हा 22चा क्वेश्चन होता. आपला 23 मध्ये पण लीड्स अहवाल आला ज्याच्यावर क्वेश्चन पडू शकतो. सो मी लेटेस्ट अहवाल घेतलाय. बघा, लॉजिस्टिक इज अक्रॉस डिफरंट स्टेट हा त्याचा फुल फॉर्म आहे. एखाद्या वर्षी तुम्हाला हा फुल फॉर्म वर क्वेश्चन येऊ शकतो. जसं नीती आयोगावर आला होता की नीती आयोगाचा फुल फॉर्म काय, मग इजचा फुल फॉर्म येऊ शकतो. लॉजिस्टिक इज अक्रॉस डिफरंट स्टेट हा रिपोर्ट असतो. हा 2018 पासून पब्लिश होतो. हे महत्वाची फॅक्ट आहे की केव्हापासून भाव पब्लिश स्टार्ट झाला. ओके, आणि 2023 मध्ये ही याची किती आवृत्ती, मग 5वी आवृत्ती. म्हणजे 2018 मध्ये स्टार्ट झाला आणि आता 2023 मध्ये किती आवृत्ती आहे, 5वी आवृत्ती. इकडे लिहू शकता 2 + 3 इजिकल टू काय, 5 वगैरे असं काहीतरी लक्षात ठेवायचं तर ठेवा. म्हणजे याची 5वी आवृत्ती आहे आणि वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाद्वारे हा अहवाल काय केला जातो, पब्लिश केला जातो. सो 3 फॅक्ट महत्वाचे. 18ची आवृत्ती, 18 पासून आहे 5वी आवृत्ती आणि ही मिनिस्ट्री तुम्हाला माहित पाहिजे. आता याचे 3 पिलर असतात. त्या अहवालामध्ये जेव्हा तुम्ही बघा त्याचे तुम्हाला 3 पिलर बघायला भेटतील. मग 3 पिलर नेमके कोणकोणते, तर त्यामध्ये लॉजिस्टिक इन्फ्रास्ट्रक्चर, ओके, लॉजिस्टिक सर्व्हिस आणि ऑपरेटिंग अँड रेग्युलेटरी एन्व्हायरमेंट. आता 3 पिलर काय विचारले तर एक फक्त नाव लक्षात ठेवा, खूप पाठांतर करू नका. हे 3 पिलर त्याच्यामध्ये येतात. ओके, आणि आत्ता 2023 नुसार त्यांनी काहीतरी स्टेट मॅनेज केलेले ते तुम्हाला माहित पाहिजे. जसं 22 मध्ये आपण बघितलं होतं तसं 23 वर आलं अचिव्हर्स, फास्ट मूव्हर्स आणि एस्पायर. बघा या ठिकाणी तुम्हाला आंध्र, कर्नाटक, तामिळनाडू हे 3 जे स्टेट आहेत ते तुम्हाला साऊथ इंडियाचे पाहायला भेटत आहे.
म्हणजे कुठेतरी अचिव्हर्स मध्ये या ठिकाणी तुम्हाला म्हणजे यांनी यांचे टार्गेट अचीव्ह केलेले बाबा असं. आता याच्यामध्ये ना 3 गटामध्ये वर्गीकरण केलं जातं हे पण तुम्हाला माहित पाहिजे. म्हणजे एक अचिव्हर्स असतं ज्यांनी अचीव्ह केलं, एक फास्ट मूव्हर्स असतं ज्यावर आपल्याला क्वेश्चन आला होता, आणि एक ऍस्पायर्स असतात. ओके, तर हे साऊथचे 3 स्टेट काहीतरी आहेत त्यांनी जे अचीव्ह केलेले आहे, आणि गुजरात आणि चंडीगड येतात. जर फास्ट मूव्हर विचारलं तर आपला महाराष्ट्र या ठिकाणी येतं, एवढं लक्षात ठेवा 2023च्या अहवालानुसार. मग विधान बनू शकतं की 2023च्या लीड्स अहवालानुसार महाराष्ट्र हे फास्ट मूव्हर या कॅटेगरीमध्ये येतं. तर तुम्हाला माहित पाहिजे ओके महाराष्ट्र हे फास्ट मूव्हरमध्ये येणार आहे. मग मध्य प्रदेश आपल्या सोबत आहे, त्याच्यानंतर अरुणाचल प्रदेश आपल्या सोबत आहे, नागालँड आहे, राजस्थान आहे. आता हे तुमचं पाठांतर किती तुम्ही करू शकता त्याच्यावर आहे. केरळ पण या ठिकाणी आहे, लक्षात ठेवा. आणि एस्पायर मध्ये कोणकोणते येतात तर जे बाकीचे राहिलेले स्टेट्स आहे, म्हणजे गोवा असेल, वेस्ट बेंगॉल असेल, बिहार असेल, त्याच्यानंतर हिमाचल असेल, झारखंड असेल, हे सगळे म्हणजे मोस्टली तुम्ही बघू शकता की हे वाले स्टेट्स कोण आहे एस्पायर्स मध्ये. तर हे लक्षात राहिलं तर लक्षात ठेवा, महाराष्ट्र तरी ऍटलिस्ट लक्षात ठेवा तुम्ही, आणि हे 3 कॅटेगरीमध्ये विभागलं जातं हे तरी लक्षात असेल. डेफिनेटली याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो का, तर येऊ शकतो. ओके, 2023च्या अहवाल म्हणून. पुढचं बघा, लघु उद्योगाला भारतीय अर्थव्यवस्थेत खूप महत्वाचे स्थान आहे. आपण बोलतो ना एमएसएमईला आपल्या इकॉनॉमीमध्ये खूप महत्वाचं स्थान आहे का बाबा. बघा, एखादा तुम्ही मोठा उद्योग उभारता आणि एखादा लहान उद्योग उभारता, तर एमएसएमई वगैरे मध्ये का महत्वाचं आहे, का एमएसएमईचं वगैरे एवढं महत्वाचं आहे ते तुम्हाला विचारू शकता की एमएसएमई तुम्हाला तुमच्या देशाला कशा प्रकारे महत्वाचे ठरते. सो बघा, पहिलं असते की अधिक रोजगार निर्मिती. एखादा छोटा मोठा तुम्ही उद्योग स्टार्ट केला तर त्याच्यामध्ये जास्त जॉब क्रिएट होतात, बरोबर आहे. राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समान वितरण आणि कमी औद्योगिक विवाद, हे ऍक्च्युली ऑल ऑफ द अबो होत आहे, हे थोडे कॉमन स्टेटमेंट आहे. बघा काय माहिती आहे का, छोटे मोठे आपण जे असं म्हणतो खूप सारे उद्योग असेल तर खूप सारे जॉब क्रिएट होतील, त्यामुळे उत्पन्नाचं वितरण खूप समान प्रकारे होईल, आणि इंडस्ट्रियल डिस्प्यूट होण्याचे काम कमी आहे असं ते म्हणतात. ओके, का कारण की तिकडे मे बी पर्सनल कॉन्टॅक्ट असेल, म्हणजे जर छोटा उद्योग असेल त्याच्यामध्ये 10 कर्मचारी काम करत आहे, मग मालकाचा आणि त्या 10 कर्मचाऱ्यांचा 1 to 1 कॉन्टॅक्ट असेल, मग ते फॅमिलीयर असते एकमेकांना, म्हणून वाद होण्याचे चान्सेस कुठेतरी कमी असू शकतात. असं हे जनरल स्टेटमेंट होते. तर ऑल ऑफ द अबो याचा आन्सर होता. आता असे क्वेश्चन तुम्ही जनरल याच्याने सोडवू शकतात. ओके, तर एमएसएमई तुम्ही लक्षात घ्या, मायक्रो स्मॉल आणि मीडियम एंटरप्राइजेस एमएसएमई. आता 2020 मध्ये याची नवीन डेफिनेशन आलेली की आपण कसं वर्गीकरण करतो त्याचे एमएसएमईचं. मग वर्गीकरण गुंतवणूक आणि उलाढाल याची मर्यादा आधारित आहे, म्हणजे कशा प्रकारे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय, तुमचं टर्नओव्हर किती आहे त्या आधारे. तर सूक्ष्म उपक्रम किंवा मायक्रो उपक्रम कशाला, ज्याच्यामध्ये गुंतवणूक 1 कोटीपेक्षा कमी आहे आणि उलाढाल 5 कोटीपेक्षा कमी आहे, त्याला म्हणतात सूक्ष्म उपक्रम. 1 कोटी 5 कोटी एवढं लक्षात ठेवा, त्याला म्हणतात तुम्ही सूक्ष्म उपक्रम. लघु उद्योग कशाला म्हणतात, तर तुमची गुंतवणूक 10 कोटी आहे आणि उलाढाल किती आहे तर 50 कोटी. गुंतवणूक 10 कोटी, उलाढाल 50 कोटी. आणि मध्यम उपक्रम तर गुंतवणूक 50 कोटी आणि उलाढाल 250 कोटी. आता याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो डेफिनेटली, कशा प्रकारे वर्गीकरण आपण लेटेस्ट याच्यात केलं आहे. सो हे तुम्हाला माहिती असेल. ओके, पुढचा इंटरेस्टिंग क्वेश्चन होता, अनुच्छेद 275 अंतर्गत दिली जाणारी अनुदान आणि त्यांचे प्रमाण कोणाकडून निश्चित केले जातात. म्हणजे आपण काय करतो, जे ग्रँट देतो है ना, केंद्राकडून राज्यांना जे ग्रँट देतो अंडर आर्टिकल 275, हे कोण डिसाईड करतं. हे फायनान्स कमिशन करतं की नीती आयोग करतं की आरबीआय करतं. तर लक्षात असू द्या, आर्टिकल 275 अंतर्गत ग्रँट कोण करतं, फायनान्स कमिशन करतो. फायनान्स कमिशन आपल्याकडे आर्टिकल 280 मध्ये येतं फायनान्स कमिशन, बट हा फायनान्स कमिशन आर्टिकल 275 अंतर्गत जे दिले जाणारे स्टॅट्युटरी ग्रँट आहे ते डिसाईड करण्याचं काम करतो. ओके, सो लक्षात असू द्या ही गोष्ट. त्याच्या 2 गोष्टी लक्षात घ्या, अनुच्छेद 275 आणि 282 मध्ये केंद्र सरकारकडून राज्यांना अनुदान भेटतात. मग कलम 275 मध्ये आणि 282 मध्ये नेमका फरक काय ते एकदा बघून घ्या. बघा, आर्थिक सहाय्याची गरज असलेल्या राज्यांना या ठिकाणी वैधानिक अनुदान भेटतात. मग स्टॅट्युटरी ग्रँट कुठे येतात किंवा वैधानिक ग्रँट कशामध्ये येतात, तर आर्टिकल 275 मध्ये असतात. ज्या राज्यांना गरज आहे, ज्यांना गरज आहे त्यांनाच भेटेल. सगळ्या राज्यांना भेटणार आहे का, नाही. गरज असलेल्या राज्यांना वैधानिक ग्रँट भेटतात, आणि संसद काय करते, भारताच्या संचित निधीतून हे ग्रँट देते. आणि हे कोणाच्या शिफारसीने करतो आपण, वित्त आयोगाच्या शिफारसीने करतो. जो क्वेश्चन आपल्याला होता की आपण स्टॅट्युटरी ग्रँट देताना कोणाची शिफारस घेतोय, वित्त आयोगाची शिफारस घेतोय आर्टिकल 275 अंतर्गत. आणि दुसरं आपण बघू शकतो, कलम 282 अंतर्गत आपण ग्रँट देतो, त्याला सार्वजनिक उद्देशासाठी आपण देतो, आणि हे विवेकाधीन आहे, हे म्हणजे केंद्रावर आहे, याच्यासाठी बाइंडिंग नाही आहे है ना, केंद्र सरकारवर डिपेंडंट आहे. म्हणून याला डिस्क्रिशनरी ग्रँट पण म्हणतात, की बाबा तुम्हाला द्यायची तर द्या. याला स्टॅट्युटरी ग्रँट म्हणतात आणि याला डिस्क्रिशनरी ग्रँट म्हणतात.
ओके, हा फरक लक्षात असू द्या. हे आपण फायनान्स कमिशनच्या शिफारसने देतोय, ज्यावर क्वेश्चन आला होता. सो हा बेसिक क्वेश्चन आहे. पुढचा बघा. आता हा 5 इयर प्लॅनवर क्वेश्चन होता. तर बघूयात. बघा, खालीलपैकी खाली विधान विचारात घ्या. पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या अखेरीस भारतातील बेरोजगारीचे प्रमाण एकूण कर्त्या लोकसंख्येच्या 2.9% होते. म्हणजे इनडायरेक्टली फर्स्ट 5 इयर प्लॅनच्या एंडमध्ये आपल्याकडं 2.9% बेरोजगारी होती. त्याच्यानंतर सेकंड पंचवार्षिक योजनेच्या अखेरीस आपल्याकडे बेरोजगारी 3.6% होती आणि तिसऱ्याच्या एंडमध्ये आपल्याकडे बेरोजगारी 4.5% होती. आता तिघं स्टेटमेंट खूप जास्त फॅक्च्युअल आहे, राईट. तुम्हाला माहित पाहिजे एक्झॅक्टली किती किती होता. पण जर का तुम्ही कॉमन जर बघितलं असेल तर बेरोजगारी वाढत चालली. म्हणजे बघा, पहिल्या 5 इयर प्लॅन मध्ये 2.9% बेरोजगारी होती. सेकंड 5 इयर एंड पर्यंत 3.6% झाली आणि त्याच्यानंतर 4.5% झाले. म्हणजे बेरोजगारीचं प्रमाण कुठेतरी आपल्याला थर्ड 5 इयर प्लॅनचा वाढत दिसतंय. सो लॉजिकली विचार केला की काहीतरी बाबा हे म्हणजे एक इन्क्रीजिंग ट्रेंड आहे असं काहीतरी. आणि तुम्ही एक थोडं वाचलं असेल की पहिली पंचवार्षिक योजना एकमेव अशी होती जिकडे महागाई कमी झाली होती, जिकडे बेरोजगारी थोडी प्रमाणात कमी होती. तर या स्टेटमेंटमध्ये ऑल ऑफ द अबव तुम्ही जाऊ शकता. तरी पण हा पूर्ण फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. हा शेवटचा एक्झाम मध्ये तुम्ही परीक्षेमध्ये काय कॉल घेता त्याच्यावर आहे. बट हा कुठेतरी इन्क्रीजिंग ट्रेंड दाखवतो, एवढं लक्षात ठेवा. आणि आला क्वेश्चन तर पुढच्या वेळेस लक्षात ठेवा. एमपीएससी मध्ये क्वेश्चन रिपीट खूप होतात, सो असे क्वेश्चन रिपीट होऊ शकतात. ओके, आता पुढचं बघा. जर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला पैशाचा पुरवठा कमी करण्याची इच्छा असेल तर तिने काय करावे. बघा, आपल्याकडे एक आरबीआय असते, जी केंद्र म्हणजे आपली सेंट्रलाइज बँक असते. आणि आपल्याकडे खूप सारे कमर्शियल किंवा व्यापारी बँका असते ना, व्यापारी बँका, कॉपरेटिव्ह बँका. मग व्यापारी बँका समजा इकडे आहे हे व्यापारी बँक, आणि आरबीआय काय करते, सगळ्या व्यापारी बँकाला काय करत असतं, रेग्युलेट करत. आता आरबीआयला काय करायचं आहे, पैसा हा मार्केट आहे. मार्केटमध्ये आपल्यासारखे लोक जे काय करताय, कमर्शियल बँकेकडून काय करताय, पैसे विकत घेण्याचं काम करतात, आपण डिपॉझिट. मग जर का आपल्याला भेटणारा पैसा कमी करायचा असेल तर आरबीआय काय करणार, तर आरबीआय इन्क्रीज करणार सीआरआर, कॅश रिझर्व्ह रेशो काय करणार, इन्क्रीज करण्याचं काम करेल आरबीआय. मग ही कन्सेप्ट माहित पाहिजे की सीआरआर नेमकं काय असतं, त्याच्यावर हा क्वेश्चन असतो. जेव्हा आरबीआय सीआरआर इन्क्रीज करेल तेव्हा ज्या व्यापारी बँक असतात त्या व्यापारी बँकाला जास्त पर्सेंटेज पैसा काय करावा लागेल, आरबीआय कडे ठेवावा लागेल, है ना. कॅशच्या फॉर्ममध्ये जास्त प्रमाणात पैसा आरबीआय कडे ठेवावा लागेल. म्हणजे समजा पहिले कमर्शियल बँककडे प्रत्येकाकडे 100 रुपये अवेलेबल होते आणि सीआरआरचे प्रमाण समजा 3% होते, तर सगळे लोक काय करायचे, 3-3 रुपये आरबीआय कडे ठेवायचे. आता काय केलं, आरबीआयने सीआरआर वाढवला आणि सीआरआरचं पर्सेंटेज काय केलं, 4.5% केलं. मग प्रत्येक बँकेला आता काय करायचे, 4.5 रुपये काय करायचे, आरबीआय कडे ठेवायचे. मग आता 4.5 रुपये आरबीआय कडे ठेवले तर त्यांच्याकडं हे देण्यासाठी काय म्हणतात, लोन देण्यासाठी कमी पैसा उरला नागरिकांना. तर ऑटोमॅटिक काय होणार, पैशाचा पुरवठा काय होणार, लोकांसाठी कमी होणार. कळतंय का तुम्हाला, पैशाचा पुरवठा कमी होणार. म्हणजे सीआरआर वाढवलं तर आरबीआय कडे आपण जास्त पैसा ठेवतोय, आरबीआय कडे जास्त पैसा ठेवतोय म्हणजे लोकांकडे येणारा पैसा कमी झालेला आहे आणि म्हणून मार्केटमध्ये असणारा पैशाचा पुरवठा कमी झाला. याच्या उलट जर असेल, मार्केटमध्ये पैशाचा पुरवठा वाढवायचा असेल तर सीआरआर काय केलं जाणार, सीआरआर ला काय केलं जाणार, कमी केलं जाणार. कळतंय. हा बेसिक क्वेश्चन आहे, कन्सेप्च्युअल क्वेश्चन थोडा आहे, त्याच्यावर लक्षात असू. आता सीआरआर काय असतं, ज्याला कॅश रिझर्व्ह रेशो आपण म्हणतो. बघा, अर्थव्यवस्थेतील पैशाचा प्रवाह नियंत्रित करण्यासाठी आपण बघितलं की आरबीआय याचा वापर करते. इकॉनॉमीमध्ये मनीचं सर्क्युलेशन कंट्रोल करण्यासाठी आरबीआय काय करते, सीआरआरचा वापर करते. आणि बँका किती निधी देऊ शकतात याच्यावर कंट्रोल करते. कळालं. म्हणजे इकडे आपली सेंट्रलाइज बँक आहे, सेंट्रलाइज बँक नंतर कमर्शियल बँक आहे, आणि कमर्शियल बँक लोकांना किती रुपयात देऊ शकतात त्यावर कंट्रोल करण्याचं माध्यम सीआरआर आहे. कारण की थोडा पैसा कमर्शियल बँका करणार, आरबीआय कडे ठेवणार. पुढचं येतं एसएलआर. नेमकी कन्सेप्ट काय, एसएलआर म्हणजे काय, एसएलआर हे व्यापारी बँकेकडे ग्राहकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी पुरेशा निधी आहे याची खात्री. म्हणजे एखादी बँक सडनली आपण म्हणतो ना बँकरप्ट व्हायला नको, डुबायला नको, त्यासाठी काहीतरी पैसा बाजूला ठेवा लागतो. ती कन्सेप्ट म्हणजे एसएलआर. मग ते तुम्ही गव्हर्नमेंट बॉन्डच्या स्वरूपात ठेवू शकता किंवा गोल्डच्या स्वरूपात ठेवता येतो. तर या वेगवेगळ्या स्वरूपात जे आपण ठेवतो त्याला एसएलआर म्हणतात. आणि बँका दिवाळखोर व्हायला नको याच्यासाठी हे प्रावधान असतं. म्हणजे जर तुम्हाला विचारलं सीआरआरचं मेन काम काय, तर पैशाचा प्रवाह नियंत्रित करायचा आहे. एसएलआरचं मेन काम काय, तर बँकांची दिवाळखोर सुनिश्चित करायचं आहे. हा एक फरक लक्षात असू द्या की बाबा बँक करप्ट व्हायला नको त्यासाठी आहे. मग ते गव्हर्नमेंट सरकारी जे रोखे असतील, गव्हर्नमेंट जे बॉन्ड्स असतील त्यामध्ये एक्स्ट्राचा पैसा काय करते, कमर्शियल बँक गुंतवते. ओके, हे लक्षात असू द्या. बघा, पुढचं विधान होतं स्टेटमेंट आणि विधान त्यामध्ये दिले. तर पहिलं आहे की खालीलपैकी विधान विचारात घ्या.
वाढ सर्वसमावेशक असेल तेव्हा ती रोजगार निर्माण करते. किती सोपं स्टेटमेंट आहे. ग्रोथ इज इन्क्लुसिव्ह वेन इट क्रिएट्स जॉब. बरोबर आहे. म्हणजे बघा, इन्क्लुसिव्ह ग्रोथ आपण जे म्हणतो, तर त्याच्यामध्ये काय असणार आहे, सगळ्याला जॉब भेटणार आहे. म्हणजे असं असणार आहे की सर्वांगीण विकास होणार आहे. असं नाही की कोणाला जॉबलेस राहत आहे किंवा इकॉनॉमीमध्ये एक सेक्टर खूप मागं राहतोय. इन्क्लुसिव्हचा अर्थ येतो सर्वसमावेशक. तर पहिलं स्टेटमेंट लॉजिकली सगळ्यात राईट आहे. आता सेकंड बघा. सेकंड खूप मोठा फॅक्च्युअल आहे, ज्याच्यावर तुम्ही चुकू शकतात. तर बघूया आपण सेकंड स्टेटमेंट नेमकं काय. बघा, नियतकालीन श्रमशक्ती सर्वेक्षण दर्शविते की सप्टेंबर 2021 आणि 2022 मध्ये संपलेल्या तिमाहीत 15 वर्ष व त्याहून अधिक वयाच्या लोकांची सरासरी बेरोजगारी 7.2% 9.8% वाढली. आता हा स्टेटमेंट खूप आहे, कारण की त्यांनी पिरियॉडिक लेबर फोर्स सर्वे विचारला आणि त्याच्यामधून एवढा फॅक्च्युअल घेतलाय. मग याच्यामध्ये पण त्यांनी योग्य विधान विचारले. सो हा पण शेवट होणार. म्हणजे पहिलं तर डेफिनेटली राईट आहे. मग तुम्ही कन्फ्युज होऊ शकता, पहिला पर्याय निवडायचा की तिसरा पर्याय निवडायचा याच्यामध्ये. बाकी तर कन्फ्युज नाही होणार. सो हा शेवटी एक्झामच्या वेळेस तुम्ही काय कॉल घेता त्याच्यावर पहिला क्वेश्चन राईट आहे. नॉर्मली इकॉनॉमिक्स मध्ये असं बघितलं गेलंय की फक्त ए किंवा फक्त बी असे पर्याय खूप वेळेस बरोबर असतात. पण याचा अर्थ असा नाही की असं नसेल. पण खूप वेळेस असं बघितलं गेलं की ऑनली ए असेल किंवा ऑनली बी, म्हणजे ऑल पेक्षा याला आयोग जास्त प्राधान्य देतं असं असतं. पण आपण याच्यात काही सांगू नाही शकत. त्याच्यावर तुम्हाला काय करावं लागेल, असं फॅक्च्युअल पार्ट करणं शक्य नाही. मग मी म्हणेल की जो स्ट्रॉंग एरिया आहे तुमचा त्याच्यावर तुम्ही फोकस करा. ऑटोमॅटिकली असे क्वेश्चन हे सगळ्यांसाठी चॅलेंजिंग असणार हे क्वेश्चन. ओके. सो अशा क्वेश्चनवर वेळ नका घालू. तुमच्या अभ्यासामध्ये सर्वसमावेशक विकास इन्क्लुझिव्ह ग्रोथ असलं पाहिजे. तर ही कन्सेप्ट महत्वाची. ओके. हा, फिलिप्स कर्व महत्वाचा एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. फिलिप्स वक्र कशा संबंधी आहे ना. द फिलिप्स कर्व कशासाठी आहे, युजफुल कशासाठी आहे, तो अनालिसिस ऑफ शॉर्ट टर्म मोमेंट अनएम्प्लॉयमेंट आणि इन्फ्लेशन, म्हणजे बेरोजगारी आणि भाववाढ याच्यामध्ये अल्पकालीन बदलाचे निर्देशक. या ठिकाणी महत्वाचा शब्द काय आहे, अल्पकालीन. बघा इकडे दीर्घकालीन महत्वाचं आहे का, नाही. दीर्घकालीन महत्वाचं आहे का, दीर्घकालामध्ये फिलिप्स वक्र फेल ठरतो एवढं लक्षात ठेवा. तर फिलिप्स वक्र हा दीर्घकालासाठी नसतो. म्हणून हे ऑप्शन 2 तर तुमचे डेफिनेटली डिलीट झाले पाहिजे. दीर्घकाल. मग अल्पकाल काय आहे, तर फक्त भाववाढ आहे का, फक्त भाववाढ आहे का, तर भाववाढ नाही आहे ना, फक्त भाववाढ आहे का पहिल्या पर्यायानुसार. फक्त इन्फ्लेशनचे रिलेटेड आहे का, तर हे पण चुकीचं आहे. दोन गोष्टींमध्ये रिलेशन ते दाखवते, एक तर बेरोजगारी आणि दुसरं इन्फ्लेशन. तर त्याच्यामध्ये शॉर्ट टर्म मध्ये कसं रिलेशन असतं ते दाखवण्याचं काम कोण करतं, फिलिप्स कर्व करतं. पण सगळ्यात महत्वाचा शब्द कोणता आहे, तर अल्पकालीन. अल्पकालासाठी आहे. आणि कशामध्ये संबंध आहे, एक भाववाढ ज्याला आपण इन्फ्लेशन म्हणतो आणि दुसरं बेरोजगारी, या दोघांशी संबंध दाखवण्याचं काम फिलिप्स वक्र करतं. मग फिलिप्स वक्र कसं आहे बघा. फिलिप्स वक्र बेरोजगारीचा दर आणि चलनवाढीचा दर यांच्यातील व्यस्त संबंध आहे. म्हणजे बेरोजगारीचा दर आणि चलनवाढीचा दर किंवा महागाईचा दर हे इनव्हर्स प्रपोर्शन आहे असं दाखवण्याचं काम काय करते, फिलिप्स वक्र करते. आणि कमी बेरोजगारी महागाई जास्त, इनडायरेक्टली हे इनव्हर्स प्रपोर्शन दाखवण्याचं काम फिलिप्स वक्र करणारे की फिलिप्स वक्रानुसार होतं. पुढचं बघा, आपल्याला सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहे, एसडीजी, जे आपल्याला पार्टच पाहिजे. एमडीजी असेल, मिलेनियम डेव्हलपमेंट गोल किंवा सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल, ते सगळे पार्ट पाहिजेत. याच्यामध्ये 10 नंबरचा गोल, 13 नंबरचा गोल, 14 नंबरचा गोल आणि 15 नंबरचा गोल हे विचारलंय की कशा संबंधित. 10 नंबर काय, असमानता तुम्हाला कमी करायला संबंधी की ओके. 13 नंबर आहे की क्लायमेट चेंज, 13 मेरा क्लायमेट असं काही लक्षात ठेवू शकता. 14 वॉटर संबंधी तुम्हाला बघेल पाण्याच्या, आणि 15 म्हणजे जमीन संबंधी. आता हे कसं इम्पॉर्टंट गोल्स आहे हे आपण बघूयात वगैरे की एसडीजी किंवा सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल का महत्वाचे. बघा, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहे, आपण केव्हा याला अडॉप्ट केलं होतं, तर आपण पहिले याच्या अगोदर मिलेनियम डेव्हलपमेंट गोल होता एमडीजी. एमडीजी होते 2000 पासून, मिलेनियम पासून 2015 पर्यंत होते. मिलेनियम डेव्हलपमेंट गोल नंतर 2015 मध्ये आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल घेतले, ज्याचं टार्गेट काय 2015 पासून 2030 पर्यंत. मग आहे काय नेमकं बघा, 2030 पर्यंत 17 उद्दिष्ट आणि 169 टार्गेट. याच्यावर क्वेश्चन येतो, डेफिनेटली येतो. 17 गोल्स आहे आणि त्याचे लक्ष किती आहे, 169 आहे. आणि 16 ते 30 पर्यंत ते कालावधीसाठी आहेत. ओके. सो काय काय आहे ते थोडे आपल्याला माहित पाहिजे, थोडे ज्याच्यामध्ये तुम्हाला माहिती पेअर विचारू शकता. तर बघा, पहिलं आहे दारिद्र्य, है ना. पहिलं आपल्याकडे दारिद्र्य, सगळ्यात प्रायोरिटी आपली कोणती, दारिद्र्य नष्ट करायचं आहे. म्हणून 1 नंबर लक्षात ठेवा की दारिद्र्य. ओके. आणि दुसरं उपासमार नष्ट करणे वगैरे, म्हणजे दारिद्र्य आणि उपासमार हे पहिल्या 2 नंबरवर आहे. त्याच्यानंतर सर्वांसाठी एज्युकेशन, सर्वसमावेशक दर्जेदार शिक्षण, चांगले आरोग्य आणि स्वास्थ्य हे पण लक्षात ठेवा. हेल्थ वगैरे जे असेल ते पण लक्षात ठेवा. लिंग समानता 5व्या येऊ शकतं. जेंडर इक्वॅलिटी संबंधी 5 म्हणजे लिंग समानता असू शकते. त्याच्यानंतर स्वच्छ पेय आणि स्वच्छता पेयजल 6 नंबरवर येऊ शकतं.
की सगळ्यांना स्वच्छ पेय भेटेल, त्याच्यानंतर पेयजलचे व्यवस्थापन आणि परवडणारी ऊर्जा आणि शाश्वत ऊर्जा. 7 डे तुम्ही लक्षात ठेवता की 7 डे म्हणजे तुम्हाला काय भेटले पाहिजे, ऊर्जा भेटली पाहिजे. 7च्या 7 दिवशी तुम्हाला हे परवडणारी ऊर्जा भेटली पाहिजे, ते एक लक्षात ठेवा. फक्त ना हे दोघं चेक करून घ्या. आय थिंक मला वाटतं की 3 जे आहे ते हेल्थ संबंधी आणि 4 जे आहे ते एज्युकेशन संबंधी, हे एकदा तुम्ही चेक करून घ्या. 3 आणि 4 मध्ये काही हे झालंय का? ओके, तर पहिलं दारिद्र्य, दुसरं उपासमार, तिसरं 5वं लिंग समानता, 6वं जे स्वच्छता, परवडण्यायोग्य शाश्वत ऊर्जा 7व्या मध्ये लक्षात ठेवा. त्याच्यानंतर चांगली कार्यस्थिती आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. बघा, आर्थिक कार्यस्थिती आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कशी लक्षात ठेवता? बघा, आपण म्हणतो ना आपल्या कंट्रीचा ग्रोथ रेट किती 8% असतो, 8.2% असतो. तर आपली आर्थिक वाढ किती 8%, 8.2%. तर लक्षात ठेवा की आपल्या कंट्रीची ग्रोथ किती 8%. त्याच्यावरून लक्षात ठेवू शकता. उद्योग, नाविन्य आणि पायाभूत, याला ट्रिपल I येतं बघा. आय 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 असं असं. म्हणजे आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर असेल, इनोव्हेशन असेल, ओके, इंडस्ट्री असेल, तर हा 3चा स्क्वेअर सारखा 9 येतं. म्हणजे आपण आय 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 म्हणजे 3चा स्क्वेअर असा येतो. तो लक्षात ठेवा की इंडस्ट्री, इन्फ्रास्ट्रक्चर आणि इनोव्हेशन हे सगळं 9 मध्ये येतं. आता हे काहीतरी ट्रिक्स आहे, मे बी तुम्हाला कळणार नाही, पण काही ना काही एखादा ऑप्शन जरी इलिमिनेट झाला या ट्रिकमुळे, तरी पण तुम्ही की बाबा 8 म्हणजे सरांनी काहीतरी ग्रोथ सांगितलं होतं, मग इकॉनॉमिक ग्रोथ म्हणजे काय, तर त्यासंबंधी 8 असणार आहे. 9 म्हणजे काहीतरी आय 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 होतं, कारण की 3चा वर्ग पण असाच येतो. मग आय 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 म्हणजे 9वा वगैरे असं काही लक्षात ठेवू शकता. 10 म्हणजे देशादेशामधली विषमता कमी करायची. आता 5 आणि 10 हे दोघं विषमता संबंधी. 5 सांगतं की लिंग विषमता म्हणजे जेंडर डिस्क्रिमिनेशन काय करायचं, कमी विषमता कमी करायचंय. आणि 10 सांगतं की देशाची विषमता कमी करायची. कळतंय का? तर एक जेंडर इनइक्वॅलिटी किंवा लिंग विषमता जी ती कमी करण्यासंबंधी काय 5 नंबरचं आहे. आणि 10 म्हणतं की देशाची विषमता कमी करायची. तर तुम्ही लक्षात ठेवू शकता. बघा, याच्यामध्ये देशाची विषमता दिली आहे आणि 5 मध्ये तुम्हाला दिलेलं आहे की लिंग समानता म्हणजे जेंडर इक्वॅलिटी करायची किंवा जेंडर इनइक्वॅलिटी कमी करायची. याच्या लक्षात ठेवू शकता. त्याच्यानंतर 11 वाजता शाश्वत शहरे आणि समुदाय है ना. शाश्वत जे शहरे असतील ते तुम्हाला 11 मध्ये बघायला भेटते. 12 मध्ये जबाबदार उत्पादन आणि उपभोग, उत्पादन उपभोग 12 मध्ये. क्लायमेट 13 मध्ये. 13 मेला सगळ्यांचं क्लायमेट चेंजचा सगळ्यांवर 13 मेला किंवा सगळ्यांवर इम्पॅक्ट होता. तर 13 इज अ क्लायमेट चेंज, लक्षात ठेवा. आता ज्यावेळेस 13च्या हिशोबाने क्लायमेट चेंज होत आहे, तर त्याचा 14 आणि 15वर परिणाम होणार आहे. 14 म्हणजे काय, तर पाणीवर परिणाम होणार आहे, नदीपाती समुद्रपाती वाढणार आहे. आणि 15 म्हणजे जमिनीवर पण परिणाम होणार आहे, म्हणजे टेरिस्टरीवर. मग 14 म्हणजे समुद्र आणि सागर येणार आहे आणि 15 म्हणजे जमिनीवर एन्व्हायरमेंट वगैरे येणार आहे. तर 13च्या हिशोबाने क्लायमेट चेंज झालं आणि क्लायमेट चेंज 14मुळे पाण्यावर परिणाम झाला आणि 15मुळे काय झालं, तर जमिनीवर पण त्याचा परिणाम झाला. एवढं लक्षात ठेवा. म्हणजे हे जे 3 असतील हे 3 तुम्ही कलेक्टिव्हली लक्षात ठेवू शकता. 13, 14 आणि 15 वगैरे. ओके. त्याच्यानंतर 16 येणार आहे शांतता, न्याय आणि मजबूत संस्था. पीस बद्दल जे आहे ते 16 मध्ये बोललं गेलेलं आहे की पीस बद्दल कशात आहे 16 मध्ये. आणि पार्टनरशिप, जागतिक भागीदारीला प्रोत्साहन देणं. सगळ्यात शेवटी असतं पार्टनरशिप है ना. हे सगळं करायचंय तुम्हाला एवढे गोल, तर जागतिक लेवलला एक भागीदारी पाहिजे, पार्टनरशिप पाहिजे. हे 17 मध्ये बोललं गेलेलं आहे. ओके, सो तुम्ही लक्षात ठेवू शकता. बघा, थोडक्यात 8 मध्ये आपण बघितलं होतं इकॉनॉमिक ग्रोथ संबंधी. 9 मध्ये आपण बोललो होतं इन्फ्रास्ट्रक्चर इनोव्हेशन. 5 मध्ये बोललो होतं आपण जेंडर इक्वॅलिटी. 10 मध्ये आपण बोललो होतो की देशमध्ये समानता पाहिजे. 14 मध्ये आपण बोललो की पाण्याबद्दल. 13 म्हणजे क्लायमेट चेंज. 15 म्हणजे जमीन. 17 म्हणजे जागतिक सहभाग किंवा जागतिक भागीदारी. हे 2-3दा तुम्ही जर का रिवाइज केलं तर तुम्हाला हे सगळे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल पाठ होतील आणि हे लागणारच एक्झाममध्ये. ओके, सो केअरफुली असू द्या. पुढचा क्वेश्चन आहे की फायनान्स कमिशन. आता हा कंबाईंड असू द्या, राज्यसेवा असू द्या, सगळ्यात आवडता आयोगाचा क्वेश्चन. एका बाजूला फायनान्स कमिशनचे मेंबर्स देतील आणि त्यांचं विचारतील की कितवे. तर तुम्हाला सगळेचे सगळे 15 फायनान्स कमिशन माहीतच पाहिजे, कारण की याच्यावर क्वेश्चन येतच आहे. मग असं ऑप्शन नाही तुमच्याकडं की एखादा फायनान्स कमिशन पाठ करायला नाही तर माहीतच पाहिजे. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा हे फायनान्स कमिशन दिलं होतं. मग के.सी. नियोगी तुम्हाला खूपदा ऐकलं असेल. के.सी. नियोगी हे फर्स्ट फायनान्स कमिशनचे चेअरमन होते. संतानामय सेकंड फायनान्स कमिशनचे चेअरमन होते. त्याच्यानंतर चंदा है ना, ए के चंदा हे थर्ड फायनान्स कमिशन चेअरमन होते. आणि राज मन्नार हे चौथ्या फायनान्स कमिशनचे चेअरमन होते. तर फायनान्स कमिशनचे चेअरमन तुम्हाला डायरेक्टली विचारता माहिती पेअरमध्ये. आपण थोडक्यात फायनान्स कमिशन बघू. नेमकं फायनान्स कमिशन काय त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल. बघा, भारतीय राज्यघटनेच्या कलम 280 नुसार देशादेशामध्ये फायनान्स कमिशन आपण स्थापन करतो. त्याचं काम काय असतं फायनान्स कमिशनचं, तर व्हर्टिकल आणि होरिझॉन्टल जे पैसा आहे, नेट पैसा आहे, त्याचं डिव्हॉल्युशन करायचं आहे. व्हर्टिकल डिव्हॉल्युशन म्हणजे काय, व्हर्टिकल डिव्हॉल्युशन म्हणजे केंद्राकडे जो पैसा आलेला आहे तो सेंटर आणि स्टेटमध्ये कसा वाटायचा आहे
त्याला म्हणतात व्हर्टिकल डिव्होल्युशन. जसं आपण बघितलं होतं 41% आपल्याला कोणी दिलं होतं 15 फायनान्स कमिशनने. याला म्हणतात व्हर्टिकल डिव्होल्युशन. मग होरिझॉन्टल डिव्होल्युशन कसं असतं की राज्य आणि राज्यामध्ये पैसा कसा वाटायचा आहे त्या संबंधी असतं होरिझॉन्टल डिव्होल्युशन. मग त्यामध्ये युपीला किती भेटेल, महाराष्ट्राला किती भेटेल, सिक्कीमला किती भेटेल, याला म्हणतात होरिझॉन्टल डिव्होल्युशन. तर यासाठी एक फॉर्म्युला तयार करण्याचं काम कोण करतं? फायनान्स कमिशन करतं. तर व्हर्टिकल डिव्होल्युशन ऑफ फंड, होरिझॉन्टल डिव्होल्युशन ऑफ फंड संबंधी काम करतं. तर पहिला वित्त आयोग 1952 मध्ये आला होता, के.सी. नियोगी. ही फॅक्ट तुम्हाला बऱ्यापैकी फॅमिलियर पाहिजे, याच्यावर क्वेश्चन येतो. 281च्या हिशोबाने फायनान्स कमिशन शिफारस करते. त्यांचा अहवाल हा राष्ट्रपती समोर जातो आणि राष्ट्रपती तो अहवाल संसदेसमोर मांडतात. बघा कोणत्या पण कॉन्स्टिट्युशनल ज्या बॉडी असतात हे ना, कॉन्स्टिट्युशनल बॉडी असेल त्यामध्ये इलेक्शन कमिशन असू द्या, फायनान्स कमिशन असू द्या, त्या सगळ्या बॉडी म्हणजे फायनान्स कमिशन काय करणार? राष्ट्रपतीला अहवाल देणार आणि राष्ट्रपती काय करणार? ते संसदेला देणार. तर ज्या कॉन्स्टिट्युशनल बॉडी असतात ते अहवाल राष्ट्रपतींना देतात, एवढं लक्षात असू द्या. कारण की मेन राष्ट्रपती त्यांचे अपॉइंटमेंट वगैरे सगळं बघतात. तर ते राष्ट्रपतीला देतात आणि राष्ट्रपती संसदेला मांडतात. त्याच्या संबंधी फायनान्स कमिशन कायदा 1951चा आहे, वित्त आयोग कायदा 1951 आणि ही एक अर्धन्यायिक संस्था किंवा सल्लागारी संस्था. फायनान्स कमिशन इज अ क्वासी ज्युडिशियल बॉडी. अर्धन्यायिक संस्था सल्लागार स्वरूपाची संस्था आहे. त्याची निर्मिती राष्ट्रपती करतात. त्यांचा कार्यकाळ राष्ट्रपतीच्या आदेशानुसार असतो आणि राष्ट्र अध्यक्ष आणि 4 सदस्य म्हणजे चेअरमॅन प्लस 4 मेंबर असतात. म्हणजे टोटल किती असतात? 5 मेंबर असतात. 5 वर्ष त्यांचा कार्यकाल असतो. 5-5 वर्षांनी राष्ट्रपती अपॉइंट करतात. 5 वर्षाच्या अगोदर पण राष्ट्रपती त्याला अपॉइंट करू शकतात आणि ते अहवाल पण राष्ट्रपतीला देतात. एवढं माहित असलं पाहिजे. ओके. मग आता 16वे वित्त आयोग तुम्हाला माहित पाहिजे, डेफिनेटली माहित पाहिजे. 16वे वित्त आयोग 26 ते 31 किती सोपं आहे? 2026 पासून 31 पर्यंत. 31 पर्यंत कोणतं आहे? 16 फायनान्स कमिशन. याचे अध्यक्ष अरविंद पनगरिया जे माहिती आहे. आणि सचिव बद्दल खूप वेळेस क्वेश्चन असतो, ज्यावर येणार एक्झाम मध्ये डेफिनेटली क्वेश्चन पडू शकतो की सचिव कोण आहे. तर ऋत्विक रंजन पांडे हे 16 फायनान्स कमिशनचे सचिव आहे. आणि मेंबर पद तुम्हाला माहित पाहिजे कारण की नवीन फायनान्स कमिशन आहे. तर अजय नारायण झा आणि त्याच्यानंतर अॅनी जॉर्ज मॅथ्यू, मनोज पांडा आणि सौम्य कांती घोष हे त्याचे 4 मेंबर आहे. चेअरमॅन आहे, 4 मेंबर आहे आणि एक सचिव आहे. एवढं लक्षात असू द्या. ऋत्विक पांडे याचे त्याचे सचिव आहे. मग तुम्हाला चेअरमॅन विचारता तर काही काही चेअरमॅन आपण इकडे बघू. बघा पहिलं फायनान्स कमिशन के.सी. नियोगी होता, ते चेअरमॅन होते 1952 मध्ये आलं होतं. त्याच्यानंतर संथानम हे सेकंड फायनान्स कमिशन हे 57 मध्ये आले होते. त्याच्यानंतर चंदा हे थर्ड फायनान्स कमिशन 62 मध्ये आलं. आता हे काय ते तुम्हाला लागणार जे बघा. त्याच्यानंतर राजमन्नार फोर्थ फायनान्स कमिशन 66 मध्ये आले. 4 आणि 66 असं ते लक्षात ठेवा. महावीर तगी फिफ्थ फायनान्स कमिशन 69 मध्ये आले. त्याच्यानंतर रेड्डी हे 6वे फायनान्स कमिशन 74 मध्ये आले. त्याच्यानंतर शेलट असेल, चव्हाण 8 फायनान्स कमिशन, 6वे 9 फायनान्स कमिशन, पंत 10वे फायनान्स कमिशन 95 मध्ये आले. पंत लक्षात ठेवू शकता, पंत 10वे 95. त्याच्यानंतर खुसरो 11वे फायनान्स कमिशन 2000 मध्ये आले. 12वे राजमन्नार असतील. त्याच्यानंतर 13वे केळकर असतील 2010 ते 15 मध्ये. सगळे मान्यवर खूप महत्वाचे आहे, सगळ्यांचं माहीत तुम्हाला असलं पाहिजे, एक्झामसाठी महत्वाचं आहे. 14 मध्ये परत तुम्हाला रेड्डी दिसतील, 15वा मध्ये एन.के. सिंग दिसतील आणि 16वा फायनान्स कमिशन आपण आत्ताच बघितलं अरविंद पनगरिया हे आहे. 15 फायनान्स कमिशनने 41% पैसा वाटायला सांगितलं होतं आणि त्याचा कार्यकाल 2020 पासून 2026 पर्यंत होता. का? काय की करोनाचं एक वर्ष होता म्हणून. आणि आत्ताचा फायनान्स कमिशन 2026 पासून 31 पर्यंत 16 फायनान्स कमिशन. सो फायनान्स कमिशन बद्दल तुम्हाला माहित पाहिजे. ओके. सो आपण काय केलंय आज जे आपल्या कंबाईंड ग्रुप बी मध्ये जे मुख्य परीक्षांचे जे क्वेश्चन्स इकॉनॉमिक्स रिलेटेड आले ते आपण डिस्कस केलेले आहे. आणखी पण तुम्हाला कशा संबंधी क्वेश्चन्स हवे असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आपण त्या रिलेटेड पण सिरीज बनवेल. थँक्यू सो मच.